2005 पूर्वी नियुक्त माझ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधवांना नमस्कार. सर्वांना नववर्ष, गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. आपण दिलेल्या भरभराटून शुभेच्छेबद्दल, ईदच्या शुभेच्छेबद्दल धन्यवाद. मी आपला सदैव ऋणी राहणार आहे आणि आपल्या सेवेत नेहमी तत्पर राहणार आहे. मित्रहो, आपल्याला दिनांक 24 मार्च 2026ला डेप्युटी डायरेक्टर ऑफिस अमरावती येथे ठीक 11:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. हा काही आंदोलन नाही. आपण तिथे आपले विनंती अर्ज, जो आपल्यावर अन्याय झालेला आहे, कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या प्रकारे पडताळणी व्हायला पाहिजे होती त्या प्रकारे पडताळणी झाली नाही, म्हणून पुनर्विचार निवेदन आपण तिथं देणार आहोत. आता यायचं कोणाला आहे, प्रश्न हा आहे. कारण की मागच्या वेळी मी व्हिडिओ तयार केला होता आणि स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 27 फेब्रुवारी 2025चा जो निर्णय आहे तो अशाच कर्मचाऱ्यांसाठी आहे की ज्यांची शाळा, मूळ शाळा, पॅरेंट शाळा ही 100% अनुदानित आहे व ते शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी ते तुकडीवर म्हणजे डिव्हिजनवर, तुकडीवर नियुक्त आहे. ते अंशतः असो किंवा विनाअनुदानित असो, त्यांना 2005 पूर्वी टप्पा अनुदान असो किंवा नसो, 2005 नंतर ते 100%वर आलेले असे कर्मचारी यांना आपला प्रस्ताव सादर करायचा आहे. पण काही राजकीय लोकांनी आपला फायदा उचलण्यासाठी ज्यांची शाळा मूळ म्हणजे पॅरेंट शाळा 100% नाही त्यांना सुद्धा प्रस्ताव टाकायला सांगितलं. कारण की जी पडताळणी व्हायची होती ती कोर्टाच्या आदेशानुसार व्हायची होती. म्हणजे यांना प्रस्ताव टाकून काही फायदा होणार नव्हता, तरीही यांना मिसगाईड करण्यात आलं आणि तुम्ही सुद्धा प्रस्ताव टाका असं सांगण्यात आलेलं आहे. ते आमचे शत्रू नाही, पण जो कोर्टाचा निर्णय आहे त्यानुसार आपल्याला प्रस्ताव टाकायचं होतं. असो, आता दिनांक 24 मार्चला कोणाला यायचं आहे? असे लोक जे माध्यमिकवर असतील, तुकडीवर त्यांची नियुक्ती तुकडीवर असेल व त्यांची मूळ शाळा ही 100% असेल, अशाच लोकांना हा विनंती अर्ज सादर करायचा आहे, पुनर्विचार विनंती अर्ज. किंवा ज्यांची हायस्कूल किंवा माध्यमिक स्कूल व त्याला अटॅच कनिष्ठ महाविद्यालय, म्हणजे हायस्कूल जर 100% असेल व कनिष्ठ महाविद्यालय हा अंशतः असो किंवा विनाअनुदानित असो, असे लोक म्हणजे ते तुकडीवर नियुक्त आहे, अशा लोकांना हा पुनर्विचार निवेदन आपल्याला सादर करायचं आहे. कारण की ज्यांची शाळा 100% नाही, मूळ शाळा 100% नाही, त्यांनी पुन्हा पुनर्विचार निवेदन टाकलं तर त्याचा काहीही अर्थ नाही. उत्तर तोच राहणार आहे की तुम्ही NPS साठी पात्र आहात. कशाला स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेता? माझी विनंती आहे, आपला निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे, पण हा जो उच्च न्यायालयाचा निर्णय लागलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला आपली माहिती जी आहे पुनर्विचार निवेदन इथं टाकायचं आहे. तर मित्रहो, आपल्याला दिनांक 24 मार्च 2026ला अमरावतीला मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचं आहे. आता येताना आपल्याला काय आणायचं आहे आणि काय करायचं आहे? मी ग्रुपवर हा मेसेज टाकलेला आहे की विनंती अर्ज जो PDF मी पाठवलेला आहे त्याच्यावर आपली माहिती टाकायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो मिळालेला निर्णय जो आहे त्याच्यावर जावक क्रमांक आहे, संदर्भमध्ये जावक क्रमांक आहे, तो जावक क्रमांक टाकायचा आहे आणि आपली माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये जास्त माहिती नाही आहे, 2 किंवा 3 ओळी आहे.
ते लिहायचं आहे, स्वतःचं नाव लिहायचं आहे, शाळेचं नाव लिहायचं आहे आणि जावक क्रमांक. त्याच्यानंतर आडवा तक्ता आपण प्रस्तावामध्ये जोडलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शाळेची पूर्ण माहिती आहे. आपली शाळा, मूळ शाळा 100% कधी होती, आपली नियुक्ती जी आहे तुकडीवर झालेली आहे, ती त्या तुकडीला 100% कधी आलेलं आहे, 20% कधी आलेलं आहे, 100% कधी आलेलं आहे, ही पूर्ण माहिती या आडव्या तक्त्यामध्ये आपण भरलेली आहे. त्या तक्त्याची झेरॉक्स काढायची आहे. प्रस्ताव म्हणजे हे कागदपत्रे सगळे तुमचं जे प्रस्तावची ओसी असेल ना त्याच्यामध्ये सापडून जातील. नंबर 2, आडवा तक्ता, पूर्ण माहिती. मूळ शाळा 100% प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्या शाळेला 100% कधी आलेलं आहे, म्हणजे कोणाला 98 मध्ये आलेलं आहे, कोणाला 1965 मध्ये आलेलं आहे, कोणाला 1985 आणि ते पत्र आलेलं आहे. त्या पत्राची झेरॉक्स ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्याशिवाय काहीही होणार नाही. म्हणून याला बॉक्स केलेला आहे की मूळ शाळा 100% चे प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे ॲप्रुव्हल यासाठी की तुमची नियुक्ती जी आहे ही 2005 पूर्वीची आहे आणि आपल्याला जो तुगलकी फरमान म्हणजे जो निर्णय भेटलेला आहे त्या निर्णयाची झेरॉक्स, इतके डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करायचे आहे आणि 24 मार्चला सोबत घेऊन यायचे आहे. आता विनंती अर्ज जे आहे तुम्ही 2 पेजेस आहे, ते म्हणजे टोटल 4 पेजेस आहे, मागून पुढून असे 2 आहे. तर त्याची 2 प्रत काढायची आहे आणि याची एक प्रत, म्हणजे 2 प्रत यासाठी की एकावर आपल्याला ओसी घ्यायची आहे. हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर पुढे चालून आपल्याला काही कोर्टामध्ये जावं लागलं तर ही ओसी आपल्याला कामात येईल. कारण की आपण हे सिद्ध करणार आहोत की यांनी हा जो आम्हाला निर्णय दिलेला आहे हा आम्हाला मान्य नव्हता, म्हणून आम्ही याचा विरोध केलेला होता आणि आम्ही आपला विनंती अर्ज सादर केलेला आहे. कारण की आपण जर हा अर्ज दिला नाही तर याचा अर्थ असा होतो की यांना हा मान्य आहे, म्हणून आपल्याला विनंती अर्ज तिथं, पुनर्विचार विनंती अर्ज आपल्याला तिथं द्यायचा आहे. आता उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे, 2 दिवस आहे. तर एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही या सगळ्या डॉक्युमेंट्सची विनंती अर्ज, आडवा तक्ता, मूळ शाळा 100% प्रमाणपत्र आणि ॲप्रुव्हलची कॉपी, हे 4 डॉक्युमेंट्स, हा निर्णय याचा तुम्ही नाही केला तरी चालेल, पण 1, 2, 3, 4 याचा स्कॅन करायचा आहे आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफिसचा जो ईमेल ID आहे मी ग्रुपवर टाकलेला आहे त्या ग्रुपवर ईमेल करायचा आहे आणि त्या ईमेलची हार्ड कॉपी काढायची आहे. हे प्रत्येकाने कृपया उद्या करा. ज्याला जमत नसेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला कसं करायचं आहे ते पूर्ण गाईडलाईन करेल, पण उद्या किंवा परवा या 2 दिवसात तुम्हाला हे कार्य करायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे, ही नम्र विनंती. धन्यवाद. मग भेटूया 24 मार्चला 11:30 वाजता अमरावतीमध्ये. आता नियोजन कसं करायचं आहे, हा व्हिडिओ फक्त ग्रुप सदस्यांसाठी आहे. तर आता नियोजन कसं करायचं आहे तर मी फोनवर चर्चा करणारच आहे प्रत्येकाशी, ग्रुप मेंबर्स सोबत. तर कसं नियोजन करायचं आणि कशा प्रकारे आपल्याला तिथं ना नारेबाजी करायची आहे ना काही, आपल्याला फक्त निवेदन देण्यासाठी तिथं एकत्रित जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि दबाव तंत्राचा वापर करायचा आहे. धन्यवाद.